नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज चंपाषष्ठी असल्यामुळे नागदिवे आहेत आणि मस्तपैकी आज संध्याकाळी नागदिवे वगैरे बनवून पूजा करून नंतर ते खायचे, त्यासाठी पेढे वगैरे आणायचे आहेत। तर आजचा दिवस हा एन्जॉय होणार आहे। तरी आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। हा असं म्हणजे बोरीचा फाटा आणि सुबावळ शेंडे जे आहेत किंवा कवळी जे पानं आहेत तर ती पिल्लांसाठी आता घेऊन चाललोय आणि पिल्ले आता खायला सुरुवात झालेली आहेत शेळ्यांची। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की पिल्ले शेळ्या विलेल्या आहेत आणि पिल्ली झालेली आहेत शेळ्यांना। तर आता हे पिल्ले खायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आता हे रोज सकाळी त्यांना अशा प्रकारे थोडं थोडं खायला जे आहे ते टांगून ठेवायचं, म्हणजे ते खातील। आणि टॉनिक आणि खुराक पण आता त्यांना चालू करायचा आहे, जेणेकरून त्यांची वाढ लवकर होईल। तर ही अशा प्रकारे पिल्ली खातात टांगून ठेवल्यानंतर मस्तपैकी एक 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 पिल्लू खायला सुरुवात करत आहे। खरं तर आजच पहिल्यांदाच हे जे आहे ते अडकवून ठेवलेलं आहे, म्हणजे चारा जो आहे पिल्ल्यांना तो आज पहिल्यांदा खायला देत आहोत। आनंदाने खातील, थोड्या वेळाने पुन्हा पाणी वगैरे त्यांना ठेवायचं, म्हणजे पोट भरते त्यांचं। बोरीचा फाटा टाकलेला आहे, त्याला सुद्धा पिल्ले आता खायला लागलेले आहेत। खुराक टाकल्यानंतर पुन्हा ह्यांना सोयाबीनचं बुसकट टाकलेलं आहे, आवडीने खातात सोयाबीनचं बुसकट। लाईट काहीतरी फॉल्ट दाखवत आहे। हे जे लाल लाईट आहे हे फॉल्ट लाईटचं काहीतरी असल्यानंतर वरूनच हे लाईट दाखवते फ्यूज किंवा एक फ्यूज नसल्यामुळं। इथं ज्यावेळेस लाईट लागते, इथं ह्या दोन लाईटी जेव्हा लागतात तेव्हा समजायचं की घोटाळा निघालेला आहे किंवा लाईट पूर्ण आलेली असते। सध्या पूर्ण घोटाळा काहीतरी दाखवते, बघूयात थोड्या वेळानं होईल व्यवस्थित। हे आहेत शेतातल्या हिरव्या भाज्या, ही आहे करडईची भाजी, ह्याला पात्राची भाजी म्हणतात आमच्याकडे, आणि हे हरभऱ्याची। मस्तपैकी हिरव्या भाज्या शेतामधल्या। त्या नेहरीमध्ये मसाला मेथी करण्यात येत आहे। तर आज आहेत नागदिवे। नागदिवे म्हणजे चंपाषष्ठी जी आहे, तर त्या दिवशी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात नागाच्या आकाराचे, आणि त्या दिव्यामध्ये तेल ओतून ते दिवे दिपवले जातात, लावले जातात। आणि त्याच्यानंतर त्या दिवे ज्यावेळेस विझतात तेव्हा ते खाल्ले जातात। म्हणजे हा एक सण पूर्व परंपरेपासून चालत आलेला आहे नागदिव्याचा। तर आमच्या घरी पेढ्याचे पण नागदिवे बनवले जातात, तर त्यासाठी मी पेढा आणण्यासाठी आता मी तुळजापूरला चाललोय। आणि एकदम म्हणजे संस्कृती जी आहे आपली ती आपणच जपली पाहिजे, अशा पद्धतीनं परंपरा जी आहे ती जपली पाहिजे। तर ते छानपैकी आजचा दिवस साजरा होतो, आणि त्याच्यामागे काही शास्त्रीय कारण पण असतं। कारण नागदिवे जे बनवले जातात बाजरीच्या पिठाचे, तर बाजरीमध्ये उष्णता असते, आणि ह्या उष्णतेमुळे काय होतं तर शरीरामध्ये आपल्या जे थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ते बनवले जातात, खाल्ले जातात, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपल्या आरोग्यास त्याचा फायदा होतो। म्हणून हे नागदिवे असतात। जे काही सणवार आपल्या जुन्या लोकांनी बनवलेले आहेत, तर ते अशा पद्धतीनं काहीतरी त्याच्यामागे शास्त्रीय कारणच असतं, ते आपण पाळले पाहिजेत।